रिझन मध्ये चांगला फटका, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. पहिला सामना अगदी आपण पाहतोय जांभिवली टीमने जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये इथून जो जिंकेल तो त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती बाळाला आपण पाहतोय पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1 चं षटक घेऊन बाळा याला अगदी आपण पाहू शकाल. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करत असताना यावेळेस प्रहार केलाय. हवेमध्ये बॉल, हवाई हल्ला, बॉल चालाय सीमा पार, 1 बाउन्स येतोय दमदार चौकार. चार धाब्यांच्या मदतीनं इथून मात्र 6 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. प्रथम सलामीला आलेला रमण आणि त्याची दमदार कामगिरी, कधी लॉंग ऑन तर कधी डीप स्क्वेअर, बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा चौकार. गोलंदाज आपण पाहतोय अगदी पहिल्या षटकामध्ये बाळावर चढवले आक्रमण, फलंदाज रमणच्या बॅटमधून आणखी एक चौकार. ऑन दी बोर्ड 10 धाबा धापटलावरती शॉर्ट पिचचा बॉल, ऑफ साइडला चांगला फटका, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या ओव्हर मध्ये पहा खरं तर पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि मग बरीचशी गॅप पहिल्या ओव्हर मध्ये सातत्याने आपण पाहत असतो आणि त्या गॅपचा पुरेपूर फायदा सध्याच्या स्थितीला रमणनं उचललाय. तब्बल 5 बॉल मध्ये वैयक्तिक 11 धाब्यांची चांगली खेळी रमणची पाहायला मिळते आणि इथून अंतिम चेंडू फेस करण्याकरता अजय स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. अक्रॉस दी लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल येते. षटक क्रमांक पहिलं होईल समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 12 धावा धापटलावरती पाहायला मिळतील. 12 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ द विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. P2 चे षटक पॉवर प्ले सेकंड ओव्हर घेऊन गोलंदाज अगदी आपण पाहू शकाल अक्षय आलाय. समोर फलंदाज सलामीला आलेला अजयला आपण पाहू शकाल. अजय आणि रमण अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. 2 फलंदाजांच्या मधोमध चांगली पार्टनरशिप. शॉर्ट पिचचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा इथून कोणताही संपर्क होत नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती अगदी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा त्यामधील पहिला बॉल डॉटनं सुरुवात केली जाते. चांगली सुरुवात अक्षयच्या माध्यमातून अगदी आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका, फाईन लेगच्या रिजन मध्ये शफल झालेत, फटका एक्झिक्यूट केलाय, 1 बाउन्स सीमा पार. यावेळेस अजयच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. संघाची धावसंख्या 16 धावा धापटलावरती पाहायला मिळतील. चांगला फटका यावेळेस ऑन साइडला डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. अलॉंग द कार्पेट सिंगल कंप्लीट केली जाते आणि इथून मात्र या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 17 रन 17 धावा अगदी पाहायला मिळतील. चिखलोली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन अगदी आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळत आहे.
पूर्णपणे ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पंचांच्या भूमिकेत 2 ऑफिशियल अंपायर अगदी आपल्याला पाहायला मिळतील. मेन अंपायर अनंता गावंडा सर आणि स्क्वेअर लेग अंपायर नानाश्री यांना आपण पाहू शकाल. चांगली पंचांची भूमिका आज या स्पर्धेमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. थोडंसं कमबॅक इथून खरं तर अक्षयचं राहिले. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहतोय. अजयला आपण पाहतोय स्ट्राईक वरती खेळ साकारताना आणि अद्याप 5 चेंडूचा खेळ संपलाय. मिस टायमिंग स्ट्रोक जेलची संधी. यष्टीरक्षक तिथे तैनात होतील. टिपला जाईल झेल आणि इथून मात्र संपुष्टात येत फलंदाज अजय याचा खेळ. पहिला धक्का पहिला तर बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज आपण पाहतो. यस अजय इज बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज नरेशला आपण पाहू शकाल. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि अद्याप रमणला आपण पाहू शकाल. 9.00 सरासरीनं 18 धावा दापटलावरती. चांगला फटका. फिल्डर आहे तैनात डीप मिड विकेटला. उचलतील फेकतील तत्पर एक धाव अगदी कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती अगदी आपण पाहतोय. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा दापटलावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं सत्र पहिलं पूर्वार्ध दुसरी मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑनसाइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. षटक क्रमांक 30 आणि गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज बाळायला आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील तिसरं षटक अगदी हाताळण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला नरेश स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये अगदी केली जाते. दुसरी मॅच आजच्या दिवसातील स्पर्धेतील खरं तर आपण एन्जॉय करत आहोत. सर्व क्रीडा रसिकांचं सर्व मान्यवरांचं सर्व खेळाडूंचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत केलंय चौकारानं. नरेशच्या बॅट मधून थर्ड मॅनच्या रिजन मध्ये बॉल झाला सीमा पार. दन 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 करीत हा येतोय चौकार. थँक्यू रिजन. 23 धावा दापटलावरती अगदी आपण पाहतोय. यावेळेस प्रहार. बॅटचा फेस खुला केलाय. बॅटचा फेस ओपन केलाय. मिडल ऑफ द बॅट. बॅटच्या मधोमध हा आलाय दमदार फलंदाज आपण पाहतोय. नरेशच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या 29 आकड्यावरती. आणखी एक प्रहार. आणखी एक चांगला फटका. मागील फटका डीप मिड विकेट मध्ये. यावेळेस लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 1 बाउन्स बॉल ट्रॅव्हल झाला सीमा पार. चौक
ऑपरेटिंगची भूमिका खरं तर आमचे बाळादादा बसमा यांना आपण पाहतोय. खरं तर त्यांची चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. ज्या तिसऱ्या ओव्हरमध्ये धावा जमल्या 15 धावा खरं तर तिसऱ्या ओव्हरमध्ये येताना अगदी आपण पाहिले आणि संघाची धावा संख्या 33 या आकड्यावरती अगदी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज राज आलाय. अगदी षटक क्रमांक आपण पाहतोय 4 घेऊन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. खराब कॉलिंग तू तू मे मे आणि फलंदाज होईल बाद. धावचीच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 आणि मैदानाच्या बाहेर परतताना फलंदाज रमनला आपण पाहू शकाल. आणखी एक धक्का. यस डीजे. चांगला फटका अलोंग द कार्पेट. फिल्डर आहे तैनात. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेनं 35 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. मागील मॅच आपण पाहिली जिथे 35 धावा जमल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये, परंतु 36 धावा चेस करत असताना तो सामना जांभिवली टीमने जिंकला होता. या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये किती धावा जमल्या जातील, किती धाव्यांचं डोंगर उभारलं जाईल, किती टार्गेट सेट केलं जाईल अगदी पाहिलं जाणार. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. राज वरती चढवले आक्रमण. फलंदाज स्ट्राइक एंड वरती होते नरेश आणि त्याच्या बॅट मधून आलेला हा दमदार षटकार. वन रन्स 41 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज. ऑफ साइडला ड्राइव्ह केलाय. डीप पॉइंटला फिल्डर आहेत तैनात. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 42 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 42 रन्स, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. षटक क्रमांक 4 आणि अद्याप अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे बाकी. 4थं षटक हाताळत असताना गोलंदाज राजला आपण पाहतोय ज्याने अद्याप खर्च केला तब्बल 9 धावा आणि 42 धावा धावपटलावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथून षटक क्रमांक 4 देखील होईल समाप्त आणि संघाची धावसंख्या स्थिर 42 धावा धावपटलावरती. 42 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ द 2 विकेट्स, एंड ऑफ द 4th ओव्हर.
अजय आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम षटक स्लॉग ओव्हर डेट ऑर ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. पहिल्या बॉलवरती 2 धावा जमताना पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 44 रन्स 44 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. अंतिम 5वं षटक आणि त्यामध्ये गोलंदाज अजय ला आपण पाहतोय. प्रहार केलाय ऑन साइडला डीप स्क्वेअरला. फिल्डर अगदी बॉल कडे पाहत राहिलेत. बॉल चाललाय सीमा पार. इट्स अ बिग 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 हिट. येतोय षटकार. मध्ये संघाचा अर्ध षटक 50 धावा धावपटलावरती अगदी पाहायला मिळत आहेत. ओव्हर फुल टॉस बॉल लॉंग ऑफला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 52 52 धावा धावपटलावरती आपण बघतो. पहा ऑन साइडला जे कोणी प्रेक्षक बसलेत तिथे एक स्कूटी आहे पहा. त्या स्कूटीचा मिरर थोडा आपण खाली करा. बॅट्समनच्या उजव्या बाजूला अगदी तिथे स्टँड मध्ये जे कोणी प्रेक्षक बसले आहेत त्यांना विनंती केली जाते ती जी स्कूटी आहे पहा 1 नंबरची तिचा मिरर थोडा आपण खाली करा. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या पुढे सरसवताना टोटल 54 या आकड्यावरती अगदी आपण पाहू शकाल. 54 रन्स ऑन द बोर्ड. 54 धावा धावपटलावरती. गोलंदाज अजय पुन्हा एकदा होईल सज्ज. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि अद्याप या पहिल्या सत्रातील पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूचा खेळ आहे बाकी. ऑन साइडला चांगला फटका डीप मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल चालय सीमा पार. आणखी एक येतोय दमदार चौकार. संख्या पुढे सरसवताना अगदी आपण पाहू शकाल टोटल 58 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. वैयक्तिक नरेशाचा विचार केला 14 बॉल 39 धाब्यांची वैयक्तिक खेळी साकारताना नरेश आपण पाहतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह केला डीप स्क्वेअरला. बॉल ट्रॅव्हल होतोय पुन्हा एकदा. शेवट केलं गोड. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना दमदार कामगिरी नरेश आपण पाहिली आणि संघ जाऊन पोहोचलाय 62 रन्स 62 धावा धावपटलावरती. येणारे 30 बॉल आणि 63 धाब्यांचं टार्गेट 63 धाब्यांचं आव्हान आता बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल. जय वाघोबा धनगरवाडी संघ.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. दोन ऑफिशियल बॅट्समन 63 रनचं टार्गेट, भलं मोठं टार्गेट आता चेस करताना बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल. जय वाघोबा धनगरवाडी टीम, रवी आणि जीवन असे दोन ऑफिशियल बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. बॉलिंग ट्रॅक वरती सोहन आलाय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले पिवनचं षटक घेऊन सोहनला आपण पाहतोय. मॅच इज ऑन. उत्तरार्धाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केला. लॉंग ऑनला फिल्डर नाहीयेत. बॉल चालय सीमा पार, ट्रॅव्हल होईल गोळीच्या वेगानं. 4 धाब्यांसाठी चौकार. प्रत्युत्तर कशा रीतीने द्यावं याचं ज्वलंत उदाहरण सोहननं पहिल्या सत्रामध्ये नरेशची जरूर आपण चांगली खेळ पाहिली, परंतु प्रत्युत्तर देत असताना तशाच रीतीची आक्रमकता सोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, राईट मोर द विकेटनं ऑन साइडला ड्राइव्ह केला जातो. मिडॉनला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 रन्स 5 धाबा पटलावरती पाहायला मिळतील. 63 धाब्यांचं टार्गेट आणि ते टार्गेट चेस करत असताना बॅटिंग टीम जय वाघोबा धनगरवाडी टीम आपल्याला पाहायला मिळते. कशा रीतीने धाबा जमतील, कशा रीतीने धाबा रोखल्या जातील, कशा रीतीने मॅच रंगेल अगदी पाहिलं जाणार. प्रहार केलाय हवेमध्ये बॉल, झेलची संधी, मिस केलाय झेल. अशा चुका क्रिकेटमध्ये घडतील, मग त्या चुका या मॅच मध्ये मागण्या ठरतील. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये सातत्याने म्हटलं जातं, परंतु झेल मात्र इथे जीवनची जमिनीला जाणवताना पाहायला मिळते आणि जीवनला मात्र इथून जीवनदान मिळेल. 7 रन्स 7 धाबा धावपटलावरती अगदी आपण पाहतोय. आमचे साथी समालोचक मनोज यांचं देखील अद्याप आगमन झालंय. त्यांचा आवाज देखील आपल्याला आता ऐकायला मिळेल. यावेळेस लाईन थोडीशी बिघडताना पाहायला मिळते आणि पंच आमच्याकडे वळतील. यस, इट्स अ वाईड बॉल. वाईडचा इशारा आल्या पंचांचा. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 8 रन्स ऑन दी बोर्ड. जीवनला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन, चांगली कामगिरी. यस पंच, धावसंख्या 8 या आकड्यावरती आपण पाहतोय. 7 धावा धापटल्यावरती आहेत. माफ करा, 7 धावा धापटल्यावरती अगदी आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती चौकार, तिसऱ्या बॉल वरती सिंगल त्यानंतर वाईड. ऑफ साइडला फटका चांगला आहे. डीप पॉइंटला फटका सजवलाय. बॉल चालय सीमा पार. इट्स अ 4. येतोय चौकार. इम्पॉर्टंट पाहायला मिळेल. आलेले तमाम रसिक नगरीचं सहर्ष स्वागत करतोय. आणि इथून पंचांचा इशारा वाईड बॉल. आणि वाईडच्या स्वरूपामध्ये आपण जर पाहिलं तर 51 धाव मिळाले आणि 51 धावीनं धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा धाव फलकेवरती लागल्या गेलेत. थोडंसं उशीर झालं मला यायला, त्याच्याबद्दल मी माफी मागतोय, कारण गाडीचा प्रवास होता त्याच्यामुळे थोडंसं उशीर झालं. परंतु मॅच जरूर चालू आहेत. आलेले तमाम रसिक नगरीचं सहर्ष स्वागत. भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर फलंदाज एक बाद झालाय. रवीला पाहतोय मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती राजा फलंदाज पाहतोय. चांगली बॅटिंग करावं लागेल, कारण टार्गेट जर पाहिलं तर 63 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि जर हा पल्ला गाठायचा असेल तर मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकाचा आपण जर विचार केला तर शेवटचा बॉल असणार आहे या षटकामध्ये.
8 टीम्स आपल्याला आज पाहायला मिळतील आणि दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल आहेत का अजून? येस. गोलंदाज तयार. चला पंच सामना लगेच स्टार्ट करायचा. 12 धावा धाफलकेवरती लागले गेलेत आणि चांगली बॅटिंग आता इथून करावं लागेल. पुन्हा एकदा वेग भरपूर पाहायला मिळतोय, जोरदार अपील इथं पाहायला मिळते, परंतु पंच आमच्याकडे बोलतात बाहेरून जाणार बॉल वाईडचा इशारा केला जातोय आणि इथून एक अवांतर धाव मिळाली गेल्या आणि अवांतर धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या 13 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. चांगला कमबॅक करावा लागेल दोन्ही टीमला. 63 पहा आयोजकांची सूचना आली गेली आहे. जे ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या आतमध्ये जे खेळाडू प्रेक्षक वर्ग बसले त्यांना विनंती असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचं प्लीज. ब्लॅक स्क्रीनच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग बसले थोडंसं सहकार्य करा आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर बसायचे प्लीज. कारण आपल्याला ही लाईव्ह स्पर्धा आहे, कदाचित जर चेंडू वगैरे जर अडला तर मग तो प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. साईडला बसा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. जाऊया मॅचकडे. धावसंख्या 13 धावा धाफलकेवरती लागले गेलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला ट्रॅव्हल केला जातोय. बॉल थांबणार नाही. बॉल झाला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धाव मिळतील 4. भरपूर चांगला होता आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या थोडीशी पुढे जाते. 17 धावा धाफलकेवरती लागले गेलेत. चांगली बॅटिंग अशीच करावं लागेल. 63 धावांचा पल्ला गाठायचा आहे. जर हा पल्ला गाठायचा असेल तर अशीच तुटून पडावं लागेल. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम धनगरवाडी टीमला पुन्हा एकदा क्रॉस मारण्याचा प्रयत्न. जोरदार अपील इथं पाहायला मिळते. पण सईच्या थोडंसं खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा दिला जातो आणि एक अवांतर धाव मिळते आणि अवांतर धावीने धावसंख्येत बदल धावसंख्या 18 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक मोठा फटका आल्यानंतर थोडीशी दिशा गोलंदाजीची आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळते. पुन्हा एकदा हा बॉल फुटवरचा वापर आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा बाहेर जाणारा पंचांचा इशारा आहे तो. वारंवार खराब चेंडू फेकले जातात. दुसरा चेंडू वाईट फेकला जातोय. धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळते. 19 धावा धाफलकेवरती लागले गेलेत. चांगला कमबॅक करावा लागेल. जर ह्या मॅच मध्ये राणा असेल तर मग बॉलिंग अटॅक करणं फार महत्वाचं असणार आहे आणि जर अशी गोलंदाजी खराब जर केली मग तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. कारण बॅटिंग करत असताना 63 धावांचा पल्ला उभा केलाय आणि तो पल्ला आता चेस करायचा टीम बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीमला. आणि इथून पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकांमध्ये थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळते. एक फलंदाज बाद झाला आणि त्याच्यानंतर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅट चिनराची लागली जाते. 2 क्षेत्ररक्षक आहे आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालाय आणि इथून पंचांचा इशारा. षटक क्रमांक इथं पहिलं संपलं जाते आणि पहिल्या षटकात जास्त बाद दिल्यानंतर धावसंख्या धाफलकेवरती लागले गेलेत 19 धावा. गीत डीजेच्या माध्यमातून देखील आपल्याला आवाज पाहायला बोलतोय. भरपूर चांगली स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक संपले. धावसंख्या धाफलकेवरती लागले गेलेत 19 धावा. 63 धावांचा पल्ला गाठायचं वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक अजय बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला बोलतोय. चांगला कमबॅक करावं लागेल. पहिलं षटक महागडं ठरलं जाते. अवघ्या 19 धावा धाफलकेवरती लागल्या गेलेत. या ओव्हरमध्ये धावा देणं फार कठीण असणार आहे आणि कमी धावा देणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळाले. फटका भरपूर चांगला आहे. उंची जास्ती आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना थोडंसं करा फंबलिंग पाहायला बोलतोय.
आणि इथून 2 धावा जरूर पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. धोक्याची घंटा होऊ शकते, परंतु इथं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. आणि जिथं 1 धावा आहे तिथे 3 धावा पाहायला मिळाल्यात. 2 धावा, 1 शॉट आहे. येस, 1 शॉट आहे. 2च धावा मिळतील आणि या 2 धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 21 धावा धावफलकीवरती लागल्या गेलेत. अजयला मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. तर 2 फलंदाज आपण पाहतोय, राज आणि विजय. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जीवनला पाहतोय. जीवनच्या बॅटमध्ये एक चौकार जरूर पाहायला मिळतोय. तर राजकडनं देखील एक चौकार पाहायला मिळालाय आणि इथून चांगला कमबॅक करावा लागेल. इथून जर पाहिलं तर एक सिंगल जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 22 या आकड्यावरती पोहोचली गेल्या. ह्या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा कमी यायला पाहायला मिळाल्यात, कारण पहिल्या बॉलवरती 2 धावा आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल जरूर पाहायला मिळते. अजयचं थोडंसं कमबॅक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय, कारण बॉलिंग अटॅक करणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि इथून धावसंख्या थोडीशी बदल. धावसंख्या 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता तर वेग भरपूर पाहायला मिळतोय. बाहेरून जाणारा बॉल पंच आमच्याकडे बोलतात वाईड बॉल आणि एक अवंतर धाव मिळते. एक अवंतर धावीने धावसंख्येत बदल. 23 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक करावं लागेल. क्षेत्ररक्षण करत असताना टीम आपण पाहतोय मलंगड टीमला आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे धनगरवाडी टीम. या 2 टीममध्ये आपल्याला ही बिग फाईट मॅच जरूर पाहायला मिळालंय. बॅट चिनराची लागली जाते. फटका फसला जातोय आणि आता चुका होणार नाहीये. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि तो धक्का क्रमांक 2 लागला जातोय धनगरवाडी टीमला. फलंदाज जीवन बॅक टू द डगआउट. पण जर विचार केला तर भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चिखलोली ठाकूरपाडा चषक 2026 आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाले. बॅट चिनरी जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे. बॉल थ्रोमध्ये स्वतः गोलंदाजाला पाहायला गेला आणि थोडं एक धाव जरूर पाहायला मिळते. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. या स्पर्धा जर पाहिलं तर आजच्या या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. सलग 4 दिवस आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतील. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आयोजन जर पाहिलं तर भरपूर सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 30,000, द्वितीय पारितोषिक 15,000, तृतीय पारितोषिक 7,000, चतुर्थ पारितोषिक 7,000. 4 पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम स्पर्धा पाहायला मिळते. आज युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले असतील, आम्ही त्यांचे करू या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथं काय घडलं जाते, टप्पा भरपूर चांगला पाहायला मिळाला होता. बॅटचा बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि अप्रतिम डॉट बॉल पाहायला मिळालाय. कारण मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीमला. आणि हा जर पल्ला गाठायचा असेल तर मग आता चांगली फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. अजयचं कौतुक केलं पाहिजे. कमबॅकिंग बॉलिंग दुसऱ्या षटकामध्ये राहिली गेले. अप्रतिम बॉलिंग राहिली गेली. पुढे पहा, पुन्हा एकदा आपण जर विचार केला तर पंचांचा इशाराला वाईट बॉल. उंची थोडी जास्ती पाहायला मिळाली होती. टप्पा पडल्यानंतर भरपूर चांगला चेंडू फेकला होता अजयनं आणि इथून पंचांनी जरूर घोषित केला गेला वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एक अवंतर धाव मिळाले. अवंतर धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 24 धावा 25 धावा धावफलकीवरती लागले गेलेत. हा मात्र यारकोट पद्धतीचा चेंडू होता. जोरदार अपील आणि इथून डॉट बॉल. 25 षटक क्रमांक 2 संपलंय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागले गेलेत 25 धावा.
पाहतोय भरपूर चांगले पंच आपल्याला पाहायला मिळते. अनंत शीत मेनपंच आपण पाहतो आणि नाना शीत मेनपंच पाहतोय आणि लेखपंच आपण पाहतोय अनंत गावंडा. अनंत गावंडा म्हटलं तर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती भरपूर मोठं नाव त्या खेळाडूचं आहे आणि खरं तर ऑफिशियल पंच म्हणून कामगिरी सातत्य आम्ही पनवेल परिसर असो, नेरळ विभाग असो आणि अंबरनाथ विभाग असो, सातत्यानं त्यांची उपस्थिती जरूर पाहायला मिळते. भरपूर चांगले पंच आहेत आणि जो पंचाचा निर्णय असणार तो अंतिम असणार आहे. प्रत्येक खेळाडूंना देखील या सूचना असतील. 6व्या मॅचकडे 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धावा जरूर धावफलकावरती लागले गेलेत. वैयक्तिक तिसरं षटक यशवंत बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो, तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज बाला. चांगली बॅटिंग करावं लागेल आता बाला. येणाऱ्या 18 बॉलमध्ये अजूनही 38 धावींची गरज आहे आणि 38 धावा कंपल्सरी काढावं लागणार आहे. टीम बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीमला तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल जोरदार अपील करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडंसं पाठीमागे खरा फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव मिळाली, दुसरीचा कॉल केला जातोय आणि थोडं दुसरी धाव सुद्धा पूर्ण पाहायला मिळते आहे. जिथं सिंगल धाव आहे तिथं तुम्ही जर एक धाव जर एक्स्ट्रा दिली तर मग तुम्हाला महागडं ठरवावं लागेल. टीम क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतो मलंगड टीमला. मलंगड टीमचा आपण जर विचार केला तर त्याही टीमकडे चांगला टॅलेंट आहे आणि थोडीशा क्षेत्ररक्षणामध्ये तुम्हाला ह्या सुधारणा करणं फार महत्त्वाचं असणार आहे. 2 धावा मिळाल्या. 2 धावीने धावसंख्येत बदल. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा यशवंत. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे फटका फसलाय. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि तो धक्का क्रमांक लागला जाईल तिसरा. फलंदाज बाद होईल. बाळा बॅक टू द डगआउट. बैदरच्या आतमध्ये प्रकाशला पाहतोय. आता प्रकाशला बैदरच्या आतमध्ये राहणं फार महत्वाचं असणार आहे. 5व्या क्रमांकावरती गेलेला खेळाडू पाहतो आपण बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीमकडे. धावसंख्या जर पाहिली तर 27 वरती गाडी थांबली गेली. पहा स्लो चेंडू पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती आल्या 2 धावा. दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद आणि तिसरा चेंडू डॉट फेकला जातोय. गोलंदाज यशवंतचं कौतुक केलं पाहिजे. भरपूर चांगली बॉलिंग अटॅक पाहायला मिळालाय. गॅपमध्ये ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे बोलतो परंतु बॉल थांबणार नाहीये. फक्त बॉलला दिशा दिली होती आणि बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धावा मिळतील 4 आणि 4च्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 31 धावा धावफलकेवरती. पाहायला मिळाला 4थ्या बॉलवरती आलाय चौकार आणि थोडं चांगली बॅटिंग करावं लागेल फलंदाज प्रकाशला. हेच फटके येणं फार महत्वाचं आहे. जर अजून या षटकाचा आपण जर विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं असणार आहे. जोरदार अपेल टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी पाहायला मिळाल्या आणि इथून मार खाल्ल्यानंतर थोडंसं कमबॅक यशवंत या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला बोलतोय. कारण प्रत्येक खेळाडूचा आपण जर विचार केला तर जेव्हा जेव्हा गोलंदाजावरती मार पडतात आणि त्याच्यानंतर कमबॅक करण्याची ताकद प्रत्येक गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळते आणि तेच दिसून आला. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून सलगचा दुसरा बॉल डॉट. तिसरं षटक इथं संपलं जाते आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकीवरती लागल्या गेलेत 31 धावा. शिल्लक असतील आता 12 आणि 12 मध्ये बनवायच्यात अजूनही 32 धावा. समीकरण भरपूर कटिंग आहे. पाणी घेऊन जायचे लगेच. आता जर 4थ्या ओव्हरमध्ये जर मोठे फटके आले, जास्ती धावा जर आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण सोपं आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि ह्या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण थोडंसं कटिंग असेल. बॅटिंग करत असताना टीम धनगरवाडी टीमला
आगमन झालंय संदेश शेषवे साहेबांचं. मी विनंती करतो की व्यासपीठावरती या. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा पाहायला मिळाल्या. चला जाऊया मॅचकडे. चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवरती अजयला पाहतोय पुन्हा एकदा, ज्यांनी दुसरं षटक फेकलं होतं आणि अप्रतिम गोलंदाजी राहिली गेली होती अजयची. इथून जर पाहिलं तर जोरदार अपील पाहायला मिळते आणि एक धाव जरूर पाहायला मिळाले आणि एका धावेनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळते. 32 धावा धावफलकेवरती लागले गेलेत. या ओव्हरमध्ये मोठे फटके आता येणं फार महत्त्वाचं असणार आहे धनगरवाडी टीमला. आणि दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाज राजा आणि प्रकाश हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या दोन्ही फलंदाजाला मात्र आता चांगली बॅटिंग करावं लागणार आहे. कारण या ओव्हरमध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर मग पुढच्या 6 बॉलमध्ये समीकरण सोपं असू शकतो. आणि ह्या ओव्हरमध्ये जर धावा कमी आल्या तर मग बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीम थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण एकीकडे जर पाहिलं तर अजय गोलंदाजीवरती आहे. त्यांनी दुसरं षटक फेकलं होतं आणि त्या षटकामध्ये अप्रतिम कमबॅक त्या गोलंदाजाचा राहिला गेलाय. आणि इथून चौथं षटक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपण अजयला पाहायला जातोय. तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण प्रकाशला. पुन्हा एकदा वेगवान टप्पा पाहायला मिळतोय. बॅट्स बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाहीये. अप्रतिम कमबॅक. पहिल्या बॉलवरती आली होती सिंगल आणि त्याच्यानंतर दुसरा बॉल आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. आणि जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दडपण धनगरवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती प्रकाश आहे, ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार देखील पाहायला मिळाला आहे आणि ते मोठे फटके येणं आता फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला उडवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. तिथपर्यंत एकच मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त नाहीये. कारण मलंग टीमचा आपण जर विचार केला तर बॉलिंग अटॅक भरपूर चांगला राहिला गेलाय. मोठे फटके जरूर पहिलं षटक महागडं ठरलं होतं आणि त्याच्यानंतर कमबॅकिंग बॉलिंग अटॅक राहिला गेला या टीमचा. एक धाव मिळाली आणि एका धावीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकेवरती लागले गेले तर 33 धावा. भरपूर चांगला मोठा टार्गेट सेट केलाय. 63 धावांचा पल्ला गाठायचा या धनगरवाडी टीमला आणि इथून मोठे फटके येणं फार महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा जोरदार आपली पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर पहा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय मलंगड टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथं आपण जर विचार केला तर मलंगड टीमला देखील माहीत आहे, कारण बॉलिंग अटॅक भरपूर चांगला राहिला गेलाय आणि इथून मोठे फटके आले नाहीत तर आपण कमबॅक करू शकतो. आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. क्रॉस द लाईन. फटका भरपूर चांगला आहे. बारच्या रनरमध्ये बॉलला पाठवला जातोय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार आलाय षटकार. धावा मिळतील 6. षटकाराच्या सहित धावसंख्येत बदल. धावसंख्या 39 धावा धावफलकेवरती लागले गेलेत. 5व्या बॉलवरती मात्र राजच्या बाटमधला जरूर षटकार पाहायला मिळालाय. हे फटके पहिल्या 2 ते 3 चेंडूमध्ये जर मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले असते तर मग थोडंसं समीकरण जरूर सोपं राहिलं गेलं असतं. परंतु प्रयत्न आहेत. जोपर्यंत मी मैदानाच्या आतमध्ये असणार तोपर्यंत मी माझ्या मनामधल्या ज्या इच्छा आहेत तो जरूर मैदानाच्या आतमध्ये दाखवून देईन. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला ताकदीचा वापर केला जातोय. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षण करतोय. खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय वन बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या साईडने धावसंख्येत बदल. धावसंख्या धावफलकेवरती लागले गेले 43 धावा. बॉल असतील शिल्लक 6 आणि 6 मध्ये अजूनही 20 धावींची गरज आहे. म्हणजे मॅच पहा 2 मोठे फटके आले आणि त्याच्यानंतर मॅचचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. 6 मध्ये बडवायचे 20 धावा. कंपल्सरी 20 धावा काढावच लागतील. पाहायचे शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये असणार आहे. नरेशला पाहतोय.
6 मध्ये 20 धावा थांबेल का? तर एकीकडे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजच्या बॅटमधनं जरूर एक चौकार, एक षटकार, एक चौकार पाहायला मिळाला आहे आणि त्या खेळाडूला आता स्ट्राईक घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि एकीकडे प्रकाशच्या बॅटमधनं देखील एक चौकार जरूर पाहायला मिळाला आहे. म्हणजे या दोन्ही खेळाडूमध्ये मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत आणि आता बॉल शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये 20 धावींची गरज आहे. जर मोठे फटके आले तर साबडा टीम बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीमकडे देखील जाऊ शकतो आणि जर डॉट बॉल जर आले तर साबडा मलंगड टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचं कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. काही क्षणामध्ये आपल्याला जरूर निकाल याचा आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल स्लो पद्धतीचा होता, गॅपमध्ये अडवला, अप्रतिम झेल टिपला जातोय. कव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न होता आणि इथून अप्रतिम झेल टिपलाय आणि तो फलंदाज होईल बाद आणि अजून एक धक्का बसतोय धनगरवाडी टीमला. फलंदाज प्रकाश बॅक टू द डगआउट. नवव्या क्रमांकावरती अरुणला पाहतोय. 5 बॉलचा खेळ अजूनही शेष, म्हणजे 5 बॉलचा खेळ बाकी आणि 5 मध्ये बनवायचे 20 धावा. खरं तर आता राजला स्ट्राईक घेणं फार महत्वाचं असणार आहे, कारण चौथ्या ओव्हरमध्ये त्यांनी पहा शेवटच्या 2 बॉलवरती एक षटकार एक चौकार मारला होता आणि समीकरण सोपं केलं होतं. आणि आता राजला मात्र स्ट्राईक घेणं फार महत्वाचं असणार आहे. तर एकीकडे स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावरती अरुणला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 5 मध्ये 20 धावींची गरज, 2 षटकार जर आले तर सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. तर एकीकडे गोलंदाज आपण पाहतोय नरेशला, ज्यांनी पहिल्या बॉलवरती महत्वाचा विकेट बाद केला जातोय. 5 बॉल आणि 20 धावींची अजूनही गरज. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. नरेशला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हदलण्यासाठी आपल्याला पाहायला मिळालंय. 6 मध्ये 20 धावा असताना पहिल्या बॉलवरती जरूर विकेट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडीशी दिशा वेगळी पाहायला मिळते. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल आणि एक अवंतर धाव मिळते. एक अवंतर धावीने धावसंख्येबद्दल धावसंख्या 44 धावा धावफलकेवरती लागले गेलेत. 5 मध्ये 19 धावींची गरज, 5 बॉल 19 धावा. एखादा षटकार येणं फार महत्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू पाहायला बोलतोय. पहा फलंदाजाला फसवा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल येणार तेवढी दडपण बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे राजला स्ट्राईक घेणं फार महत्वाचं असणार आहे, कारण अरुणला देखील माहीत आहे, कारण स्ट्राईक देणं फार महत्वाचं असणार आहे. कारण राजच्या बॅटमधनं मोठे फटके येतात आणि त्याला स्ट्राईक देणं तितकंच महत्वाचं असणार आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा दिशा भटकलेली दिसते. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. एक अवंतर धावेने धावसंख्येत बदल 45 धावा धावफलकेवरती लागले गेलेत. 4 मध्ये बनवायच्यात 18 धावा. 3 षटकारांची गरज आहे आणि राजला स्ट्राईक घेणं फार महत्वाचं असणार आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर कमबॅक होऊ शकतो. मोठा फटका तर आलाय बादच्या रनरमध्ये. क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. आलाय षटकार. धावा मिळतील 6. संख्येत बदल 51 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. 3 बॉलचा खेळ बाकी आणि 3 मध्ये अजूनही 12 धावांची गरज. हे पा रिप्ले ऍक्शन. क्रॉस झालाय, फटका बॅट मध्ये प्रॉपर घेतला आणि बॉलला फेकून दिला बॉर्डर लाईन छप्पलीकडे षटकारांसाठी. पुन्हा एकदा मोठा मार आल्यानंतर कमबॅक राहिला जाते गोलंदाजा कडनं नरेश. तर बॉल शिल्लक असतील 2 आणि 2 बॉल मध्ये 12 धावींची गरज. म्हणजे दोन्ही मोठे फटके येणं फार महत्वाचं असणार आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर शेवटचा 1 बॉल आणि 6 धावींचं समीकरण पाहायला मिळेल आणि जर डॉट बॉल आला तर सामना मलंगड टीमकडे आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचा गोलंदाज तयार नरेश, ज्यांनी देखील मार्क जरूर पाहायला मिळतोय आणि थोडा 2 बॉलचा यशेष बाकी असणार आहे. 2 बॉल 12 धावा. गोलंदाज तयार नरेश. स्ट्राईक एंडवरती अरुण. आलाय मोठा फटका जरूर आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि इथून झेल सुटला जातोय आणि मिळेल फक्त एक सिंगल. आणि सिंगलनी काही होणार नाहीये, कारण ह्या बॉलवरती षटकारच येणं फार महत्वाचं होतं. एकच धाव मिळेल. एका धावीने धावसंख्येत बदल. धावसंख्या 52 धावा धावफलकेवरती. बॉल शिल्लक असतील 1 आणि 1 मध्ये आता 11 धावींची गरज. अजूनही मॅच मध्ये काही होऊ शकतो. जर खराब चेंडू आला आणि त्याच्यावरती जर मोठा प्रहार जर आला
तर मग कमबॅक होऊ शकतो टीम बॅटिंग करत असताना धनगरवाडी टीमकडे. पाहायचं शेवटचा एक बॉल 11 धावांची गरज. चला स्पीडअप करायचं टीम मलंगण टीम, उशीर करायचं नाहीये. शेवटचा चेंडू आहे आणि लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. एक बॉल 11 धावा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि थोडा सामना जिंकलाय टीम मलंगण टीम. हार्डलक टीम धनगरवाडी टीम. कारण पहिल्या 6 बॉलमध्ये जर स्ट्राईक राजला जर मिळाली असती तर कदाचित जर सामना हा धनगरवाडी टीम